पावसाळा चालू झालेला आहे। सगळ्यात गार्डनर असलेल्यांची सगळ्यांची एकच समस्या आहे, जे आपण पॉट आणतो त्याच्यामध्ये पाणी भरपूर तुंबलं जातं त्या पॉट मध्ये। हे पहा, हे आपण ड्रेनेज असलेलं पॉट आहे आणि हे विदाउट ड्रेनेज केलेलं पॉट आहे। हे बघा, आता भरपूर पाऊस पडत आहे। अशा प्रकारे भरपूर पाऊस पडला की आपलं जे झाड लावलेला गमला असते त्याच्यामध्ये भरपूर पाणी भरलेलं असते, त्यामुळे ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे। मला पण माहिती नव्हतं की ड्रेनेज होल किती महत्त्वाचं आहे आणि मी असंच कुंडी आणली होती आणि लावून दिलं होतं। ड्रेनेज होल मारलंच नव्हतं आणि एका कुंडीला ड्रेनेज होल मारलं होतं। मग हे जे ड्रेनेज होल केलेलं होतं त्याच्यातून पाणी गेलेलं आहे आणि ज्याच्यात मी ड्रेनेज होल मारलं नव्हतं ते त्याच्यामध्ये पाणी तुंबलेलं आहे। तर समाधान एकच, आपण ज्यावेळी झाडे किंवा काहीही प्लांट छोटं आणेन आपण ज्यावेळेला नर्सरीमधून आणतो त्यावेळेला ते आपल्याला ड्रेनेज होल मारूनच आपल्याला ते ड्रेनेज लावायचं आहे। आणि ड्रेनेज हे आपल्याला कवर समजा थर्माकोलचे जे पीस राहतात त्यातनं कवर करू शकता, छोटे छोटे दगड राहतात त्यानेही कवर करू शकता। आता मला हे ड्रेनेज होल करण्यासाठी लागणारं साहित्य आहे। मी दिवा घेतलेला आहे, माचीस घेतलेला आहे आणि हे 2 होल करण्यासाठी अवजार घेतलेले आहे। आता मी इथं दिवा लावून घेत आहे आणि फर्स्ट आयटम बघूया। मी काय केले, जे एक स्क्रू होता त्याला मी गरम केले आणि ते त्यामध्ये घालून त्याला होल होतं का पाहिलं। मग ते फेल झालं ॲक्च्युली। तसं करायचं नाही, 2दा मी ट्राय करून तसंच पाहिलं, परंतु ते काय झालं नाही। मग त्यासाठी मी काय केले, त्याऐवजी की नाही मी डायरेक्ट दिवा लावून त्याला थोडंसं प्लॅस्टिक जाळायला बघितले। जसं आपण दिव्याजवळ जसं आपण प्लॅस्टिक धरलं की ते विरघळायला चालू होतं, तशाच प्रकारे हे थोडं प्लॅस्टिक हार्ड आहे तरीही मी त्याला दिव्याजवळ खाली धरलं, त्याने ते प्लॅस्टिक विरघळलं आणि परत त्याला थोडा 3 सेकंड तरी धरायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भोक मारायचं आहे। एकदम इझिली ते भोक जातं आणि भोक होतं आणि त्या प्रकारे मी अशा प्रकारे होल मारून घेतला आणि पुन्हा आणि थोडं मी दिवाजवळ त्याला धरलं आणि त्याला अनेकदा थोडं होल मारून घेतलं। असं 3दा प्रोसेस केली। अशा प्रकारे मी दुसरंही पॉटला ड्रेनेज होल मारून घेतलं। हे ड्रेनेज होल का मारायचं, आपण जर ड्रेनेज होल मारून व्यवस्थित जर आपण सॉइल मिक्सचर बनवलं तर ते झाड खूप दिवस राहतं आणि वेल ड्रेनेज
बनतं आणि हे आपल्या प्लांटसाठी, आपल्या झाडासाठी ग्रोथ होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. यासाठी ड्रेनेज होल मारायलाच हवं. आणि एक पॉईंट तो माझ्याशी शेअर करायचा म्हटलं, ज्यावेळेला आपण माती भरतो आणि ज्यावेळेला झाड लावतो त्यावेळेला भरपूर माती जसं आपण पाणी घालतो त्यावेळेला ओव्हर वॉटरिंग होऊन खाली जातं आणि ते माती ओली आणि चिकट असल्यामुळे ते ड्रेनेज होल जाम होतात. मग त्यावेळी काय करायचं, ज्यावेळेला कोणत्याही शार्प असं ड्रेनेज होल मारून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.